आतापर्यंत युक्तिवादात काय काय घडलेलं आहे, मोठी टिप्पणी एकीकडे कोर्टाकडनं करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही संघटनात्मक गोष्टी सांगतायत त्या बरोबर वाटतायत। सुप्रीम कोर्टानं ही मोठी टिप्पणी केली आहे। न्यायाधीशांकडून आता कागदपत्रांची तपासणी केली जाते। सर्व न्यायाधीशांमध्ये या कागदपत्रांवरनं चर्चा देखील सुरू झाली आहे। तर संघटनात्मक गोष्टी बरोबर वाटतायत असं कोर्टानं युक्तिवादानंतर म्हटलेलं पाहायला मिळतंय। खरं तर चौथा दिवस आहे आणि सातत्यानं कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडतायत आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच त्यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत। निवडणूक आयोग कागदपत्र पाहत नाही, त्यांनी आधी निष्कर्ष काढला आणि त्यानंतर तर्क मांडला असं सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय आणि निवडणूक आयोग कसा चुकीचा आहे याकडे त्यांनी लक्ष वेधल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता जी कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत त्यावर प्रथमदर्शनी तरी न्यायाधीशांनी सरन्यायाधीश असतील किंवा जो बेंच सध्या सगळं या सुनावणीला बसलेला आहे त्यांनी मोठी टिप्पणी केल्याचं पाहायला मिळतंय। प्रथमदर्शनी तुम्ही जे सांगतायत ते योग्य वाटतायत, संघटनात्मक गोष्टी ज्या तुम्ही सांगतायत त्या योग्य असल्याचं मत न्यायालयानं मांडलंय। पहिली टिप्पणी 4 दिवसातली मोठी टिप्पणी म्हणावी लागेल न्यायालयाकडनं। आणि आता कागदपत्रांची तपासणी केली जाते। सर्व न्यायाधीशांमध्ये या कागदपत्रांवरनं चर्चा देखील पाहायला मिळते। 2018च्या घटनेसंदर्भातली ही कागदपत्र आहेत आणि त्यावरनं आता सर्व न्यायाधीशांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। शिवसेना नेता ही संज्ञा नेमकी कोणासाठी आहे असा सरन्यायाधीशांनी सवाल विचारला। त्यावर शिवसेना नेता म्हणजे पक्षातील पद, विधिमंडळ पक्षनेता नाही असं सांगण्यात आलंय। त्यामुळे आजचा या सुनावणीमध्ये पहिली टिप्पणी कोर्टाकडनं पाहायला मिळाली आहे 4 दिवसानंतर। आतापर्यंत युक्तिवादाला सवाल करण्यात येत होते, मात्र पहिली टिप्पणी कोर्टाकडनं आलेली आहे। आतापर्यंत युक्तिवादात बघा काय काय घडलंय। कपिल सिब्बल यांच्याकडून घटनेच्या कलम 29 चा आज दाखला देण्यात आला। सुनावणीच्या सुरुवातीलाच तरतूद 29 नुसार ऑफिसचा पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावं देणं अनिवार्य असल्याचं सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणतात। नवा पक्ष निर्माण केल्यावर या नियमांचा भंग झाल्याचं सिब्बल म्हणाले। पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो, तो आयोगाला आम्ही सांगितला असं सिब्बल म्हणाले। ठाकरेंनी केलेल्या नेमणुकांची सविस्तर माहिती ही वेळोवेळी आयोगाला देण्यात आली आहे। याकडे लक्ष वेधलं युक्तिवादात कपिल सिब्बलांनी। आमच्याकडे माहिती नाही ही आयोगाचीच भूमिका चुकीची आहे असं सिब्बल म्हणाले। शिवसेना उपनेत्यांच्या नियुक्तीबाबत आयोगाकडून सवाल प्रश्नचिन्ह आहे असं सिब्बलांचं म्हणणं आहे। आयोगानं त्याबाबतची कागदपत्रही तपासली नाहीत असं सिब्बल म्हणतात। 23 तारखेला पत्र आलं, 25ला निवडणूक झाली आणि 27ला आयोगाला ते कळवण्यातही आल्याचं सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं।